बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आपण पाहतो राकेश. लेट्स प्ले. सामन्याला होतीये सुरुवात. पहिलाच बॉल कुठं प्रथा वेगवान चेंडू पाहायला मिळाला. ऑन साइडला फ्लिक केला. क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल झालेत. एक धाव तो नक्कीच पूर्ण. दुहेरीचा प्रयत्न केला गेलाय आणि इथे मात्र 2 धावा प्राप्त केल्या गेल्यात. बाबू यांच्या आपण पहिल्याच फटक्यामध्ये इथे मात्र 2 धावा आल्यात. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. खऱ्या अर्थानं पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यात. वैयक्तिक श्रीगणेश नक्कीच केल्या गेल्या. संघाचं खातं इथे मात्र ओपनिंग करण्यामध्ये यश आलंय ते अर्थात बाबू यांना. गोलंदाज आपण पाहतो राकेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल समोरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे त्यांच्याकडून चुकी होतीये. चेंडू जातो 1 बाउन्स. सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. नक्कीच जाणले जातात, ओळखले जातात ते अर्थात बाबू. कारण पाहिले की तर मागील सामन्यामध्ये सुद्धा नक्कीच तशाच प्रकारचा फलंदाजी तशाच प्रकारचा आविर्भाव त्या धाटणीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली होती. त्याची मात्र पुनरावृत्ती या सुद्धा मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. कारण मोठा फटका येथे नक्की देताना पाहायला मिळालाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण समोर समोरच्या दिशेला एकदम खासियत त्या फटक्याची. 4 धावेंसाठी चौकार. ती कामगिरी मात्र मैदानाच्या आतमध्ये केली गेली आहे. कारण पॉवर प्ले मध्ये कशा प्रकारे धावा आल्या पाहिजेत, जिथे मात्र कोणत्या प्रकारे जास्तीचा जोर जास्तीची ताकद न लावता फक्त दिशा दाखवायची आहे. कारण गोलंदाजाकडे आपण पाहिलं तर जी अधिकची गती आहे त्याचा मात्र पुरेपूर वापर मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. पुढचा बॉल समोरच्या दिशेला 1 बाउन्स. आणखीन एक दर्जेदार चौकार. आज मात्र चौकारांची हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. बाबू शेलार यांच्या नावावरती ही हॅट्रिक राहिली आहे. काय फटके सजवतायत आपण पाहिलं गेलं तर नक्की ज्या प्रकारे चेंडू येतो त्याला मात्र दिशा दाखवतायत आणि सीमा रेषेची मात्र त्याची भेट घडवून आणतायत. पुढचा बॉल आणि इथे मात्र एक सिंगल धाव पाहायला मिळते. मित्रांनो आपण पाहता इथे सुंदर सिद्ध करण्यात इथे पाहताय मात्र एक रोह्याची अर्थात रोह्या विभागाची मानाची अभिमानाची स्पर्धा आपण पाहता. 10वी चषक आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यामध्ये आपण पाहिलं गेलं तर सोनार सिद्ध धाटाव हा संघ खऱ्या अर्थानं अंतिम फेरीमध्ये दाखल झालाय. संघाचं नक्कीच अभिनंदन असेल. आज खऱ्या अर्थानं धाटाव संघामध्ये दिवाळी नक्कीच पाहायला मिळणार आहे. तो मैदानाच्या आतमध्ये पुढचा बॉल बॅटची लिडिंग एज घेतली आहे आणि इथे मात्र चेंडूने मात्र गती गाठली. चेंडू होतोय फरार. सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. चौकारांचा नक्कीच पाऊस बरसना पाहायला मिळाला आणि शेवटमध्ये नक्कीच 4 धावा आल्यात. या 4 धावेने आपण धावसंख्येचा विचार करत तब्बल 19 धावा फलकावरती लागल्यात. आपण पाहिलं प्रथम बॅटिंग करत असताना आपण पाहतोय बल्ले संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यांच्या माध्यमातून ह्या धावा आपल्याला पाहायला मिळत धाव फलकावरती आणि त्यामध्ये मोलाचा वाढवला तो अर्थात बाबू शेलार यांचा. त्याला साथ दिली ती हर्षिलानं. जो पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये सांगिक दुसरा आणि वैयक्तिक पलहेड घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होत आहेत. विवेक आपण पाहतोय मागील सामन्यातील आता मात्र गोलंदाजी मार्कवरती आहे. आता आपण स्ट्रायकडे पाहता आपण ज्यांच्या बाळ मधून चौकारांची आतषबाजी पाहायला मिळाली आहे ते बाबू आपल्याला स्ट्रायकडे वरती आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणामध्ये इथे बदल केला गेलाय. कारण पाहिलं गेलं तर
पहिलं षटक नक्की पॉवर प्लेचं होतं ते आता मात्र संपुष्टात आलंय आणि त्यानंतर मात्र ही चांगली विवरचना आखली गेली आहे. क्षेत्ररक्षण नक्की चांगलं आखलं गेलंय. त्या प्रकारे गोलंदाजी केली जाईल का, त्या प्रकारे एक रणनीती आखली जाईल का आणि धावसंख्येवरती मात्र अंकुश लावलं जाईल का, अनेक असे प्रश्न आहेत. त्या प्रश्नांचं उत्तर या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा बॉल अर्थात पहिलाच बॉल फेस करतील विवेक यांचा. विवेकांचा पहिलाच बॉलवरती इथे मात्र फटका फसला होता. क्षेत्ररक्षण नक्की चेंडूपर्यंत पोहोचले होते मात्र झेल काही टिपता आला नाही. एक सिंगल इथे मात्र पूर्ण होते, प्राप्त केली जाते. एका धाव्याने मात्र धावपळ पुढे सरसावलंय, वधारलंय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 आकड्यावरती. बिनबाद 20. प्रथम बॅटिंग करताना आपण पाहतो, मी मगाशी म्हणवलंय की धाडसी निर्णय घेतलाय. नाणेफेकाचा नशिबाचा कौल नक्कीच आपल्या बाजूने लागला आणि प्रथम एक धाडसी निर्णय घेतला, तो अर्थात एक बॅटिंग करण्याचा. तो खऱ्या अर्थानं यशस्वी ठरवण्यात येते. यश आलंय हर्षल आणि बाबू यांना. पुढचा बॉल अति वेगवान मात्र दिशाहीन गोलंदाजी. पंच निलेशांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. ही अवंत स्वरूपाची धाव असेल. इथे मात्र गोलंदाजाला दंडित केलं गेलंय. अवंत स्वरूपाची धाव आणि म्हटलं की इथे मात्र तो चेंडू मात्र पुन्हा हाताला लागणार आहे, यातील मात्र शंका नाहीये. पुढचा बॉल उडवलाय. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. साधावा षटकार. गोवेकरांना हलवून सोडले. त्या प्रकारची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये हर्षल आणि बाबू यांच्याकडून होते ना, नक्कीच कुठेतरी आपल्या आक्रमक गिराते मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरुवातीला स्पष्ट केलेत. पुढचा बॉल पुन्हा आडव्या बॅटमध्ये ऑन साईडला खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये, फेकी करतील. तद्वर मात्र एक आणि एकच धाव मैदानाच्या आतमध्ये येते. चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये ते पाहायला मिळतो. पहिले ते एक मोठा फटका आला की त्यानंतर मात्र एक सिंगल धाव इथे घेतली जाते. स्ट्राईक रोटेट केली जाते. चांगल्या क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये तुर्तास तरी मैदानाच्या आत पाहतोय. एका बाजूला आहे ते अर्थात हर्षल, एका बाजूला बाबू. पुढचा बॉल बाबू यांच्या बॅट मधून आलाय. हा एक आसमानी टोला. 6 धावा षटकार. सुटायची नाही, त्याच प्रकारची ही भागीदारी मैदानाच्या आतमध्ये रंगते हर्षल आणि बाबू यांच्यामध्ये. मित्रांनो, म्हणतात ना, आयुष्य रणांगण आहे. जिंकायचं असेल तर लढावं लागेल. स्वप्नांच्या पाठी धावत कष्टात जगावं लागेल. दररोज नवा सूर्य तुझ्या आयुष्यात उगवेल. तू पुढे जात राहा, एक दिवस यश तुझ्या पुढेही झुकेल. आणि ती कामगिरी मैदानाच्या आतमध्ये घडते बाबू आणि हर्षल कडून. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅक टू बॅक सेकंड इन रो. आणखीन एक दर्जेदार, रुबाबदार, शानदार षटकार. दोस्ती तुटायची नाहीये, तुटणारी नाहीये, कारण मैदानाच्या आतमध्ये जे हॅलो जी विचारांची देवाणघेवाण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते ना, खऱ्या अर्थानं साजेचा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. पुढचा बॉल आपण पाहिलं गेलं तर आडव्या बॅटने नक्कीच खेळला. एक सिंगल मात्र इथे आले. षटक क्रमांक दुसरं मात्र इथे समाप्त झालंय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 41 आकड्यावरती. 41 धावा धाव फलकावरती लागल्यात. चला मित्रांनो, थोडं स्पीडअप करा प्लीज, विनंती असेल. 41 धावा धाव फलकावरती लागल्यात. 20.50च्या सरासरीने धावा इथे मात्र आल्या. आता आपण प्रथम बॅटिंग करणारा संघ, मी मगाशी म्हणालो, एक धाडसी निर्णय घेतलाय. तो अर्थात पल्ले संघाने आणि त्यांच्या माध्यमातून ही जोडी मैदानाच्या आत आपण पाहतोय. मित्रांनो, आपण पाहिलं की आदरणीय सन्माननीय उमेशजी रटाटे साहेब आणि त्यांच्या समवेत गणेशजी रटाटे साहेब यांचं मात्र शुभ आगमन झालंय. मी त्यांच्या आयोजकांच्या वतीनं
आपल्या या स्पर्धेमध्ये नक्कीच सहर्ष स्वागत करतो. सरांना विनंती करतो आपण या स्थानापन्न व्हायचं आहे. तसेच लक्ष्मणजी भोगटे साहेब आपण विनंती करतो आपण जर स्थानापन्न व्हायचं आहे. मित्रांनो आपण पाहतोय इथे मान्यवरांचा यथोचित मानसन्मान इथे केला जातोय आपल्या या स्पर्धेमध्ये. मित्रांनो खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर एक स्पर्धेची गोड आठवण अर्थात सन्मान चिन्ह देऊन त्यांचं यथोचित मानसन्मान आपल्या या व्यासपीठावरती केला जातोय. जो मैदानाच्या आतमध्ये बॅक टू द क्रिकेट आणि इथे मात्र हा फटका सजवलाय. चेंडू जातो 6 धावेसाठी हर्षलच्या बॅट मधून. हर्षलचा ब्रांड दाखवणारा दर्जेदार फटका 6 धावा. च्या 48 धाव फलकावरती लागल्यात. षटकातील अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी असेला धावांचा वेग अति वेग पाहायला मिळतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला खेळून काढला. आपण पाहतोय या डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. चेंडू पर्यंत पोहोचतील. थोडंसं फंबल झाले. बॉडी बॅलन्स नक्कीच कुठेतरी गमावला आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळाले. मात्र या 2 धावांनी 2 धावेनशीने आपण पाहिलं तर 50 धावांची भागीदारी झाली. एकदा टाळ्यांचा गजर होत्या बाबू आणि हर्षलसाठी. आजच्या दिवसाची पहिली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते 50 धावांची. तर मित्रांनो आपण पाहिलं गेलं तर 50 धावांची भागीदारी त्याच्यामध्ये पाहिलं तर बाबू शेला ज्याने 10 चेंडूचा सामना केला आणि या तब्बल वैयक्तिक 30 धावा आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. तर त्यांना साथ दिले तर अर्थात हर्षेलाने ज्याने 5 चेंडूचा सामना केलाय आणि 19 धावांवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं चांगला प्रत्येकाने आपला खऱ्या अर्थानं 100% देणं गरजेचं आहे. ते मैदानाच्या आतमध्ये दिलं गेलंय. पुढचा बॉल पुन्हा एकदा उडवलाय. लॉफ केलाय. फटका थोडा फसला असं म्हणता येईल. मात्र इथे क्षेत्ररक्षक चुकी करतायत. मित्रांनो आपण जर मोक्याच्या क्षणी अशा चुका करत असाल तर मात्र कुठेतरी आपल्या खेळावरती प्रश्नचिन्ह निर्माण होतं. आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. आणि इथे मात्र पंच आपले तटस्थ आहेत. 3 धावा मात्र इथे पूर्ण केल्या गेल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये झाले. अर्थात एका बाजूला हर्षल आणि एका बाजूला बाबू आपण ही जोडी पाहतोय. 53 धावा फलकावरती लागल्यात. चांगल्या प्रकारचा खेळ अद्याप मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मग अशी आमचे साथी समालोचक 5 चेंडू 1 चेंडूचा खेळ बाकी असेला 53 धावा फलकावरती लागल्यात. मित्रांनो मगाशी आमचे साथी समालोचक नक्कीच म्हणाले की क्षेत्ररक्षक हा खऱ्या अर्थानं गोलंदाजी नक्कीच पाठीचा कणा असतो आणि तो आज कुठेतरी वारंवार चुका करताना पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक आपण पाहिलं खेळलं तर खऱ्या अर्थानं तिसरं मात्र इथं समाप्त झालंय. 3 षटकाकडे आपण धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 53. 53 धावा फलकावरती बिन बाद 53 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना बॉलने संघ आपल्याला पाहायला मिळतोय. बाले संघ आपण पाहतोय नवीन गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी महाग सज्ज होत आहेत. तर निखिल आपल्याला पाहायला मिळतात. चला मित्रांनो विनंती असेल आपला 15 मिनिटांचा अवधी मागाशी आपण सांगितल्याप्रमाणे आपण त्याला फॉलो करायचा आहे. कारण अन्यथा आपण अधिकचा वेळ मात्र इथे खर्च केलात तर मात्र आपल्याला पॅनलाइज केलं जाऊ शकतं. याची मात्र आपण नोंद घ्यायची आहे. सांगित चौथं आणि वैयक्तिक पहिड घेऊन गोलंदाजी महाकोती गोलंदाज आपण पाहतोय निखिल आपल्याला पाहायला मिळतात. तर स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय सलामीला आलेली जोडी अर्थात हर्षल आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज मात्र चांगल्या धाटणीची फलंदाजी मैदानाच्या आत येते मात्र पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज आपण पाहतोय त्या मानसिकतेने मैदानाच्या आतमध्ये उतरलेत ना. ती मानसिकता खऱ्या अर्थाने पूर्ण करण्याचं काम वेळोवेळी मैदानाच्या आतमध्ये केले गेले. पुढचा बॉल निखिल यांचा टप्प्याचा बॉल होता. शॉर्ट अंपूल क्षेत्ररक्षक आहेत. आता मात्र कोणती चुकी होत नाहीये. विकेटचं पतन. धक्का क्रमांक पहिला. हर्षल मैदानाच्या बाहेर. दाखल होत आहेत. खेळाडू क्रमांक 3 अर्थात नागेश आपल्याला पाहायला मिळत आहेत.
पहिलाच बॉल आपण पाहिल्यात निखिल यांच्या माध्यमातून हाताळला गेला. खऱ्या अर्थानं अखूट टप्प्याचा चेंडू होता, त्याला मात्र भिरकावण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तिकडे अंतर कापलं गेलं नाही आणि आपली इथे मात्र आपली विकेट गमावली आहे. ती फलंदाज हर्षलाना नवीन बॅटर आपण पाहतो नवीन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अर्थात नागेश आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाजी मागवरती गोलंदाज सज्ज होत आहेत निखिल. नागेश पहिलाच बॉल इथे मात्र फेस करतील निखिल यांच्या गोलंदाजीचा. पुढचा बॉल इथे मात्र सुरेख चेंडू हाताळला गेलाय, मात्र दिशाहीन गोलंदाजी. पंचांनी कवायत केली, इशारा आमच्यापर्यंत दर्शवला की अवांतर स्वरूपाची अर्थात सुरेख चेंडू इथे हाताळला गेलाय. हा चेंडू मात्र पुन्हा हाताळावा लागणार आहे, कारण अधिकची धाव मात्र इथे देऊन गेला हा चेंडू. एका धावेने आपण पाहिजे तर धावसंख्येचा संघ धावसंख्येतून पोहोचते 54 आकड्यावरती. 54 धावा दाफळ करती लागल्यात. एक गडी बाद. एक चांगली सुरुवात इथे पाहायला मिळाली. पुढचा बॉल पुढचा बॉल इथे मात्र काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता, मात्र पंचांनी मात्र दंडित केले गेले. अवांतर स्वरूपाची धाव इथे मात्र घोषित केली पंचांच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे आपण पाहिले गेले तर काही नियमावली आहेत, त्या नियमावलीचं मात्र काटेकोर पालन पण नक्कीच पंचांच्या माध्यमातून केलं गेलं आणि गोलंदाजाला मात्र वॉर्न केले गेले, सूचित केलंय की अधिक आपण त्याच स्वरूपाचा त्याच धाटीचा चेंडू जर मात्र हाताळला तर मात्र आपल्याला इथं पॅनलाइज केलं जाऊ शकतं. पुढचा बॉल सुरेख चेंडू हाताळला गेलाय. आता मात्र गती कमी ठेवली आणि परफेक्ट लाईन लेंथवरती चेंडू हाताळला गेला. थोडा मागे ठेवला, त्यामुळे नक्कीच बॅट आणि बॉलचा संपर्क आला नाहीये आणि थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतलाय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. आता मात्र कुठेतरी निखिल यांच्या गोलंदाज मात्र कौतुक करावं लागेल, कारण मागील 3 गोलंदाज गोलंदाज आले त्यांचा मात्र खरपूस समाचार याच या जोडीनं अर्थात बाबू आणि हर्षलाने घेतला होता. पुढचा बॉल येथे मात्र भिरकावलाय, चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. आपण पाहिलं की नक्कीच हा सुद्धा अखूट टप्प्याचा चेंडू होता, मात्र आपल्याकडे असलेली उंची आणि त्या उंचीचा पुरेपूर वापर केला आणि त्याला मात्र काऊ कोणाच्या दिशेला हा फटका सजवला गेला 6 धाव्यांसाठी. 6 धावे नक्की धावसंख्या जाऊन पोहोचते 61. 61 धावा फलकावरती लागल्यात. पुढचा बॉल आणि इथे मात्र दिशाहीन गोलंदाजी अवंतर स्वरूपाची, कारण मित्रांनो पाहिलं गेलं तर मागील चेंडू नक्कीच परफेक्ट त्या रीच मध्ये आला तो आणि त्याला आउट ऑफ रीच केलं होतं. आता मात्र कुठेतरी तो थोडस दडपण गोलंदाजावरती आलाय, अर्थात निखिल वरती आलाय. त्यांना माहिती आहे आता मात्र कुठेतरी शरीरापासून दूर ठेवावा लागणार आहे, कारण आपल्याला फटके जर खायचे नसतील, आपल्या धावा खर्च करायचे नसतील, तर मात्र त्याच प्रकारची गोलंदाजी करावी लागणार आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा सुरेख. आता मात्र वेग परफेक्ट आपल्याला पाहायला मिळाला, मात्र दिशा पुन्हा एकदा भरकटतायत. पुन्हा एकदा अवांतर स्वरूपाची धाव, बॅक टू बॅक. हे अवांतर धाव मध्ये येथे एक्स्ट्रा धावा कुठेतरी खर्च करताना पाहायला मिळतोय तो गोवे संघ. मित्रांनो नंतर ह्याच धावा आपल्याला कुठेतरी अंगलट येतील का याचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागणार आहे, कारण एक धाव मात्र क्रिकेटमध्ये मित्रांनो महत्वाची असते. धावसंख्येमध्ये मात्र मित्रांनो आपण कुठेतरी अंकुश लावायचा आहे, हा माइंडसेट मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये असणं गरजेचं असणार आहे. पुढचा बॉल खोदून काढलाय समोरच्या दिशेला, क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं डीप मध्ये. चेंडू पर्यंत पोहोचतील, गॅदर करतील, फेक एक करतील, तत्वर मात्र एकच धाव. एकापेक्षा अधिक काही इथे मिळत नाहीये. एका धावेने पुन्हा धाव पुढे सरसावलंय, वधारलंय. धावसंख्या जाऊन पोहोचते 64. 64 धाव फलकावरती लागल्यात. मित्रांनो आपण पाहतोय दहावीर चषक आणि या मैदानाच्या आतमध्ये कोण दाखल होत आहे, अर्थात धाटव संघाची आण बाण शाण आणि संघाचा तारणहार अर्थात सिद्धू मोरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. आज मात्र संघ थोडा अडचणीमध्ये आहे, त्याला मात्र सावरण्याचं काम ते नक्कीच केलं जाईल, कारण त्यांच्याकडे असलेला टेम्परामेंट, क्षमता, प्रतिभा नक्कीच आपण वेळोवेळी पाहिले. एक सातत्यपूर्ण खेळ नक्कीच वेळोवेळी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले आपल्याला आणि नक्कीच त्यांना पुढील वाटसाठी खूप साऱ्या शुभेच्छा, कारण अंतिम मॅच आहे, मेगा फायनल आहे आणि नक्कीच आज खऱ्या अर्थानं धाटव संघाचं स्वप्न मात्र इथे पूर्ण होणार आहे. जाऊ मैदानाच्या आतमध्ये बॅक टू द क्रिकेट आपण पाहतोय.
नागेशांना पुन्हा एकदा फ्लिक केलाय, लॉफ केलाय, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक आहेत, कोणती चुकी होत नाहीये. आणखी एक गडी बाद, नागेश मैदानाच्या बाहेर. पहिलं सत्र आपण पाहिलं गेलं तर अर्थात या पहिल्या सत्रामध्ये नक्कीच धावसंख्या जाऊन पोहोचली ती अर्थात बालेसंघाची अर्थात 65 धावा आणि 66 धावांचं लक्ष असणार आहे. या लक्षाचा कसा पाठलाग केला जाईल गोवे संघाच्या माध्यमातून, कसं प्रत्युत्तर दिलं जाईल, कसं हे टार्गेट अचीव केलं जाईल, हे मात्र आपण दुसऱ्या सत्रामध्ये पाहणार आहोत. कुठे जाऊ नका आणि आपल्या या स्पर्धेचा आज खऱ्या अर्थानं पहिला दिवस आहे. या पहिल्या दिवसाचा आपण मनमुराद आनंद घेऊया. धन्यवाद. चालू करून घ्या. जिथं आपण पाहताय 24 चेंडू 66 ची आवश्यकता असेल. एका बाजूला टीम बल्ले आणि त्याच्या विपक्षामध्ये श्री सोमजाई प्रसन्न गोवे हा संघ पाहायला भेटतोय. बल्ले संघाने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. तद्वर मात्र त्यांनी धावा बनवल्या. 24 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 65 धावा बनवल्या आणि 66चं एक असं मोठं आव्हान टीम श्री सोमजाई प्रसन्न गोवे या संघासमोर ठेवलंय. आता गोवेला मात्र 24 चेंडू 66 ची आवश्यकता असेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये, 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. टीम गोवे या संघाचे स्ट्राईकला फलंदाज निखिल आणि नॉन स्ट्राईक एंडला असेल तो म्हणजेच विवेक. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज बाबू आलेत. गोलंदाजी मार्कवरती बाबू गोलंदाज आले. 24 चेंडू 66 चा पाठलाग करायचा आहे. चांगल्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. पॉवर प्लेचं शतक मैदानाच्या आतमध्ये. आपल्या शतकातील पहिला बॉल. मॅच लावते सुरुवात. पंचांचा इशारा आला. लेट्स प्ले. पहिला बॉल. पहिला बॉल फुलटॉस होता. समोरच्या दिशेला आक्रमण केलंय. फटका फसलाय आणि पहिल्याच बॉल वरती पहिली मोठी विकेट आपल्या संघाला प्राप्त करून दिले गोलंदाज बाबूने. धक्का क्रमांक पहिला टीम गोवे या संघाला. बॅटर मैदानाच्या बाहेर. डीजे
24 चेंडू आणि 66चा पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न निखिलने केला, पण प्रयत्नाला अपयशी गेला. फटका खूप सारा उंच गेला होता, मात्र उंची गाठलेली दुरी गाठली नाही चेंडूने आणि मात्र त्याला पवेलियनचा रस्ता धरावा लागला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नेट क्रमांक 3 वरती दाखल झालेत ललित आलेत. ललित हे बॅटर मैदानाच्या आतमध्ये आले. 66ची आवश्यकता असताना बाबूने पहिला चेंडू हाताळत असताना एक विकेट आपल्या नावावरती प्राप्त करून घेतली. चांगल्या प्रकारची गोलंदाजी या स्पर्धेमध्ये आतापर्यंत राहिले. दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच आपल्या भेटीला. पुढचा बॉल आपल्या शतकातील दुसरा चेंडू. घातक गोलंदाजी मैदानामध्ये. ओव्हर पिच बॉल आडवा बॅटनं लॉफ्टेड क्लासिकल अंदाजामध्ये खेळून काढलाय. चेंडू ऑन साइडला सीमा रेषेच्या पलीकडे अगदी जमिनीला गुदगुल्या करत सीमा पार चौकार. श्री गणेशचा आलाय. 4 धावा धाव फलकावरती. पुढचा बॉल स्टेप आउट डान्सिंग डाऊन एक्स्ट्रा कव्हर रिझनला आणखीन एक क्लासिकल अंदाजामध्ये हाही बॉल निघून गेलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा रेषेच्या पलीकडे हा प्रहार चौकार. धावफलक पुढे सरसावला. 8 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला भेटले. 8 धावा धाव फलकावते. 3 चेंडूंचा खेळ संपला. आता कुठेतरी मात्र महागड षटक घेऊन गोलंदाज बाबू येताना पाहायला भेटेल. चौकाराची हॅट्रिक या स्पर्धेमध्ये आता होईल का पाहायला भेटेल मैदानामध्ये. चांगल्या प्रकारचा मात्र सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. डायरेक्ट हिट. काय घडलंय मैदानामध्ये. पंचांचा डिसिजन येणं बाकी असेल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहायला गेलं तर चांगलं सेन्सिबल क्रिकेट मैदानामध्ये खेळून काढलं होतं. मात्र एक सिंगल चुरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि पंचांचा डिसिजन बाकी असेल. आउट. डायरेक्ट हिट. काय नेम लावलाय आणि फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला भेटतील. डीजे टीमला कुठल्याही प्रकारचा रिव्ह उपलब्ध नसेल या स्पर्धेचा नियम आहे. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता. विवेकला मात्र 0चा चष्मा घालून मैदानाच्या बाहेर जावं लागला. न्यू बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला भेटे. इनिंग क्रमांक 4 वरती राकेश मैदानाच्या आतमध्ये आलेत. तर काय गोलंदाजी केले बाबूने. पहिल्या चेंडूवरती विकेट येताना पाहायला भेटली. त्यानंतर 2 चेंडूवरती लगातारचे 2 मोठे फटके आले आणि तिसऱ्या चेंडूवरती चौथ्या चेंडूवरती आणखीन एक विकेट पाहायला भेटली रनआउटच्या स्वरूपात. आता मात्र विजयासाठी 20 चेंडू आणि 58 धावांची आवश्यकता टीम श्री सोमजाई प्रसन्न गोवे या संघाला असेल. राकेश मैदानाच्या आतमध्ये आलेत. आता मात्र थोडस जकडून चालणार नाही. 20 चेंडू आणि 58ची आवश्यकता. कुठेतरी मॅच मध्ये 2 मोठे फटके आले तर मॅचला कुठेतरी समीकरणामध्ये बदल होईल. बाबू आपल्या षटकातील पुढचा बॉल. या वेळेला कोलर टप्प्याचा चेंडू होता. अगदी मात्र आपण पाहायला गेलं तर परफेक्ट मिडल झाला नाही. बॅटच्या रनरमध्ये चेंडू आला नाही. आणखीन एक सिंगल स्कोर कार्ड वरती येताना पाहायला भेटते. एका सिंगलच्या सहाय्यानं स्कोर कार्ड 9 या आकड्यावरती येताना पाहायला भेटते. पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक असेल. या वेळेला मात्र पुढे जाऊन सरसावत मारण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र निर्धाव चेंडू येताना पाहायला भेटते. पंचांचा इशारा आलाय. षटक क्रमांक पहिले संपुष्टात. पहिल्या षटकाखेरीज धाव फलकावरती धावसंख्या धाव उपस्थिती अर्थातच 9 या आकड्यावरती. 9 धावा धाव फलकावरती लागल्या. अजूनही विजयासाठी आपण पाहायला गेला 18 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि 18 चेंडूंमध्ये जर पाहायला गेला तर विजयासाठी आवश्यकता असेल ती म्हणजे 57 धावा पाहिजेत. 18 चेंडू आणि 57 धावाची आवश्यकता श्री सोमसाई प्रसन्न गोवे या संघाला. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज वैयक्तिक पहिलं व संघातर्फे दुसरं शतक घेऊन आलेत. नागेश आलेत गोलंदाजी मार्कवरती. मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच
नागेश बॅटिंग सुद्धा अप्रतिम केली होती, गोलंदाजी मार्क वरती आले होते. गोलंदाजी टाकण्यासाठी आपल्या फिरकीच्या तालावरती मात्र त्यांनी फलंदाजाला नाचवलं आणि आता तेच गोलंदाज पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आलेत. 18 चेंडू आणि 57ची आवश्यकता. नागेश 18 बॉल आणि 57ची आवश्यकता. नागेश आलेत. पहिल्या षटकाखेरीचा फलकावरती धावसंख्या 9 आकड्यावरती येताना पाहायला भेटली. आपल्या षटकातील पहिला बॉल स्ट्राईक एंडला फलंदाज राकेश आले स्ट्राईकला. पहिला बॉल आपल्या षटकात येईल. ओ चांगला टप्प्याचा चेंडू राहिला, अप्रतिम चेंडू हाताळला. इथे मात्र रनआउटची संधी असेल आणि काय पुन्हा एकदा आणखीन एक रनआउटची विकेट धावचीच्या स्वरूपात. राकेश मैदानाच्या बाहेर. न्यू बॅटर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला भेटेल. रोशन मैदानाच्या आतमध्ये आलेत. श्री सोमसाई प्रसन्न गोवे हा संघ मात्र थोडीशी चुकी मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला भेटते. जिथे रन असताना मात्र रनांची संधी उपलब्ध करता यावेळी डान्सिंग डाऊन करून मारण्याचा प्रयत्न. फटका चांगला केला लॉंगॉनला. मिडॉनचे क्षेत्ररक्षक चेंडू खाली गेले होते. थोडेसे फंबल झाले. पाहता पाहता एक धाव कंप्लीट केली गेली. दुहेरीचा प्रयत्न केले पण चांगल्या प्रकारची रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला भेटली. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. या दुहेरीच्या साऱ्या संघाचा धावफलक पुढे सरसावल्या. धावफलकावरती धावसंख्या 11 या आकड्यावरती 11 धावा धावफलकावरती लागल्यात. 3 गडींच्या नुकसानात 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 11 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही षटकातील येणारे चेंडू असतील 4. ओ या वेळेला मात्र ऑफ कटर पद्धतीचा चेंडू टाकला होता. आणखीन एक निर्धाव चेंडू येताना पाहायला भेटला. डॉट बॉल आला. फिंगर रोलिंग झाली आणि मात्र डॉट बॉल येताना पाहायला भेटला. निर्धाव चेंडू डॉट बॉल आलाय. 3 चेंडूचा खेळ संपलाय. अजून 3 चेंडूचा खेळ बाकी. शतक क्रमांक 2 प्रगतीपथावरती नागेश गोलंदाजी मार्क वरती आले. अप्रतिम शतक आतापर्यंत हाताळलंय त्यांनी. पुढचा बॉल यावेळेचा बॉल ओव्हर पिच बॉल. लॉफ्टे स्ट्रोक लॉंग ऑफ लागलेला आहे. क्षेत्ररक्षक पाहतच राहतील. त्यांच्या मस्तकावरून दस्तक देणारा फटका. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. खतराचा खतरा मैदानामध्ये पाहूया. ओ थोडीशी फंबलिंग पाहायला भेटते गोलंदाजाकडनं. इथं मात्र कुठल्याही प्रकारचा चेंडू हाताळला जाणार नाही. पुन्हा नव्याने गोलंदाजी करावी लागेल. 4 चेंडू हाताळले. 4 चेंडूमध्ये तब्बल आपण पाहू शकता गोलंदाजाने धावा खर्च केल्या. त्यामध्ये 8 धावा खर्च करत असताना एका गाड्याला मात्र रनआउटच्या भूमिकेमध्ये मैदानाच्या बाहेर पाठवलं. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी. 17 धावा धावफलकावरती. 17चा कचरा कुणाला बसणार. एका बाजूला गोवे एका बाजूला बल्ले. पुढचा बॉल शॉर्ट पिच होता मात्र हुक करून मारण्याचा प्रयत्न केला होता आणि 17चा कचरा बसलाय. तो म्हणजे अर्थातच टीम श्री सोमजाई प्रसन्न गोवे या संघाला. बॅटर मैदानाच्या बाहेर. डीजे मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला भेटेल. नेट क्रमांक 6 वरती आलेत. प्रमोद मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला भेटेल. या षटकातील शेवटचा चेंडू. नागेश मात्र आपल्या स्पेलमध्ये चांगली गोलंदाजी आतापर्यंत टाकल्या. 8 धावा खर्च केल्यात. काय गोलंदाजी हाताळले. 5 चेंडूमध्ये 8 धावा खर्च केला. षटकार मारला तर लगेच टप्पा चेंज केला आपल्या फिरकीच्या ताळावरती. आता आजच्या मैदानामध्ये पूर्ण फलंदाजांना मात्र त्याने नाचवलंय. आणखीन एक चांगला कटर पाहायला भेटला. पंचांचा इशाराला वाईड स्वेर चेंडू. आणखीन एक अवंतर धावफलकावरती जोडली जाते. धावफलकावरती एका अवंतरीच्या मदतीने 18 धावा धावफलकावरती लगावल्यात. 18 धावा धावफलकावरती झाल्यात. षटकातील शेवटचा बॉल. मोठा फटका येणं गरजेचं असेल या चेंडूवरती.
शेवटचा बॉल अप्रतिम टप्प्याचा टाकला. आणखीन एक निर्धाव चेंडू येताना पाहायला भेटलाय. दक्षपथचा अशा अंपायर निलजी मस्कसर आम्हाला सांगतात की शतक क्रमांक दुसरा संपुष्टात आलाय. दुसऱ्या शतका अखेरीस धावफलकावरती धावसंख्या 18 या आकड्यावरती पाहायला भेटतील. पहिल्या 12 बॉलचा खेळ संपला. 18 धावा धावफलकावरती लगावल्यात आणि विजयासाठी अजूनही 12 चेंडूमध्ये आवश्यकता असेल ती म्हणजे टीम श्री सोमजाई प्रसन्न गोवे या संघाला अर्थातच 12 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता असेल टीम श्री सोमजाई प्रसन्न गोवे या संघाला. आता सिंगल डबलने काम चालणार नाही. आता मोठे मोठे फटके मारावे लागतील. आता षटकार चौकारांची अतिशबाजी करावी लागेल. आता मोठे फटके मारावे लागतील. शांत बसून चालणार नाही. बॅटर प्रमोदला सुद्धा हात खोलावे लागतील. गोलंदाजी मार्क वरती सुद्धा प्रमोद आले. स्ट्राईकला सुद्धा प्रमोद. दोन्ही प्रमोद मैदानाच्या आतमध्ये काय करतील. नॉन स्ट्राईक एंडला प्रमोद असतील. क्षमा असाही यावेळेला फटका मात्र चांगला केलाय. क्षेत्ररक्षक मात्र थोडेसे बाउचळले. बॉल निघून गेला. वन बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे. हा आलाय चौकार. चौकार येताना पाहायला भेटला. रोशनच्या बॅट मधनं हा चौकार आलाय. चौकाराच्या जाण्याने संघाची धावसंख्या आपण पाहायला गेला तर यावेळेचा मात्र चांगल्या प्रकारचा बॉल होता. अगदी थर्डमॅन बाउंड्री लाईनची ते खेळून काढले. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूच्या खाली पोहोचलेत. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. पाहता पाहता या दुफेरीच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलंय. धावफलकावरती धावसंख्या 25 या आकड्यावरती पाहायला भेटतील. 25 धावा धावफलकावरती झाल्यात. यावेळेला पुढे सरसावत मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. आडवा बॅटनं चेंडू खेळून काढाय. समोरच्या इशारा क्षेत्ररक्षक लॉंगऑफच्या वेगाने आले आणि कुठलीही चुकी न करता टिपला जाईल आणि संपला बॅटर रोशनचा खेळ. डीजे सन्माननीय श्री भगवानजी जाधव सरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. तसेच संतोषजी दळवी सरांना विनंती करतो की आपण सुद्धा व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. मी सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला भेटेल आपल्याला साहिल मैदानाच्या आतमध्ये आलेत. पुढचा बॉल. यावेळेचा बॉल आडव्या बॅटनं अप्रतिम स्ट्रोक खेळलाय. ऑन साइडला बॉल निघून गेला. 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे. हा आलाय चौकार. चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता असेल. 8 चेंडू 37 ची आवश्यकता. 2 चेंडू शिल्लक असतील या शतकातील. या 2 चेंडू मध्ये 2 जर मोठे फटके आले ना तर मॅच बघायला थोडीशी रोमांचक अशी मॅच होईल. आणि मोठ्या फटक्याचा डाव काढला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. हा चेंडू बराच काळ हवेत राहिलाय. आणखीन एक झेल. आणखीन एक फलंदाज बाद. मिळेल डीजेला संधी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला भेटेल. नेट क्रमांक 8 वरती लवकेश हे बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला भेटेल. लवकेश आलेत. आता मात्र उर्वरित चेंडू असतील 7 मध्ये 37 ची आवश्यकता. शेवटचा बॉल या शतकातील शिल्लक असेल. शेवटचा बॉल लवकेशच्या माहितीसाठी. शेवटचा बॉल मात्र वाईड चेंडू आलाय. इट्स वॉज फेअर. अव्वंतर धाव जोडली जाते धावफलकावरती. अवंतरीच्या मदतीने स्कोर कार्ड आणखीन एकदा पुढे सरसावले. स्कोर कार्डवरती धावसंख्या 30 या आकड्यावरती. 36 ची आवश्यकता. 7 बॉल 36 जावा 7 बॉल. पुढचा बॉल स्लोवर पद्धतीचा चेंडू होता. फक्त कट केला हलक्या हाताने बॅकफुटला जाऊन पंच केलंय. 1 धाव कंप्लीट केली गेले. दुहेरीचा प्रयत्न केले जाते. पाहता पाहता 2 धावा कंप्लीट केले गेल्यात आणि सुरेख फेकी आपल्याला पाहायला भेटेल. शतक क्रमांक पाहायला गेला 3रा संपुष्टात आलाय आणि 3ऱ्या शतका अखेरीस धावफलकावरती धावसंख्या 32 या आकड्यावरती पाहायला भेटते आणि विजयासाठी 6 चेंडू
आणि 34 धावेची आवश्यकता असेल तीच म्हणजे टीम श्री सोमजाई प्रसन्न गोवे या संघाला 6 चेंडू आणि 34 ची आवश्यकता. चला सामना फास्ट चालू करून घ्यायचा. याच्यानंतर आपल्याला आणखीन एक मॅच खेळायची क्वालिफायची. तसेच मी अजय 11 खाम या संघाच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण समालोचन कक्षामध्ये हजर राहायचंय. यापुढे मॅचचा टॉस करण्यात येईल. यातून कुठला संघ विजय होईल त्यानंतर तुमच्या दोन्हीचा टॉस करण्यात येईल. विनंती करतो की कॅप्टन आपण उपस्थित राहायचंय. चला मॅचला सुरुवात करायची. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज मंगेश येताना पाहायला भेटतील. 6 चेंडू आणि 34 ची आवश्यकता. मंगेश गोलंदाजी मार्कवरती आलेत. पंचांच्या उजव्या एष्टीने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. स्ट्राईक एंडला फलंदाज आपल्याला पाहायला भेटेल प्रमोद. 6 बॉल 34. शतकातील पहिला चेंडू. पहिला बॉल हाफ ट्रॅकर होता. आडव्या बॅटनं स्ट्रोक खेळलाय. लॉंगॉपला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आले आणि आणखीन एक विकेट श्री सोमजाई प्रसन्न गोवे संघाचा. बॅटर प्रमोद मैदानाच्या बाहेर. तसेच या आयोजकांच्या वतीने श्री भगवानजी जाधव सरांचं या मुख्य व्यासपीठावरती एक सहर्ष असं स्वागत केलं जात आहे. तसेच सन्माननीय संतोषजी दळवी साहेबांचं सुद्धा या व्यासपीठावरती सहर्ष स्वागत केलं जात आहे. चला वळूया मॅच कडे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहिदास येताना पाहायला भेटतील. इथे आपण पाहताय 6 बॉल 34 ची आवश्यकता होती. पहिल्या चेंडूमध्ये मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. मंगेश याच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता पण मात्र प्रयत्नाला पुरेसे गेले नाही. पुढचा बॉल. यावेळेचा बॉल अचूक टप्प्याची गोलंदाजी राहिली आणि आणखीन एक बॅटर मैदानाच्या बाहेर. तू चल मी आया. बॅक टू बॅकचा हा दुसरा हादरा. बॅटर मैदानाच्या बाहेर. वरती येताना आपल्याला पाहायला भेटेल. या स्पर्धेची पहिली हॅट्रिक आजच्या दिवसात होईल का? अजूनपर्यंत सकाळच्या 17 आपण दुपारच्या 17 पर्यंत आलो. दुपारच्या 17 पर्यंत संध्याकाळच्या 17 पर्यंत आलो. अजून सुद्धा हॅट्रिक झाली नाही. पहिली हॅट्रिक असेल मंगेश. हो या वेळेला मात्र काय हॅट्रिकची संधी उपलब्ध केली होती. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये मात्र झेल निर्माण केला होता. मात्र निर्धाव चेंडू येताना पाहायला भेटतोय. विनोद आलेत. निर्धाव चेंडू येताना पाहायला भेटतोय. डॉट बॉल आलाय. डॉट बॉलच्या मदतीने स्कोर कार्ड सिरवलं. 32 या आकड्यावरती धावसंख्या. 3 चेंडूंचा खेळ बाकी आणि 34 ची आवश्यकता. ओव्हर पिच बॉल अगदी समोर दिशेला कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक लॉंगॉनच्या वेगाने जातील. फील्ड करतील. थ्रो करतील. तर मात्र आणखीन एक सिंगल धावफलकावरती अर्चित केली जाते. इथे मात्र मॅच मध्ये केवळ औपचारिकता शेष राहिले. इथं आपण पाहू शकता पूर्णपणे विजय ठरलाय संघ टीम बल्ले हा संघ. पुढचा बॉल. चांगल्या प्रकारचा बॉल होता. समोरचा इशारा खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक असतील. चेंडू खाली येतील. तर मात्र एक सिंगल कंप्लीट करण्यात येईल. शेवटचा बॉल असेल या षटकातील. अंतिम चेंडू. तसं मी अजय 11 खाम या संघाच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण टॉस साठी यायचंय. आलेत. धन्यवाद. शेवटचा बॉल होता मात्र आणखीन एक निर्धाव इथं विजय ठरलाय. क्वालिफाय साठी मात्र प्राधान्य झालंय संघ टीम बल्ले. विजय संघाचं अभिनंदन. पराभूत संघाच्या आयोजकांच्या वतीनं खूप सारे आभार. तसेच या व्यासपीठावरील मी सर्व मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो. आणि तसं बल्ले संघाच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण त्वरित यायचंय टॉस साठी.